म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत तर 713 घरांसाठी एकही अर्ज दाखल नाही. पुणे विभागातील म्हाडाच्या घरांची सोडत आज जाहीर होणार. 3662 घरांसाठी सोडत निघणार. मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईतून आरटी प्रवेशासाठी 11,266 विद्यार्थ्यांकडून अर्ज दाखल. 25% जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आरटी अंतर्गत मोफत शिक्षण मिळणार. मुंबईत ऑगस्ट पर्यंत आणखी 10 मोनो रेल्वे सेवेत. फेब्रुवारीमध्ये 2 तर मार्चमध्ये 1 गाडी येणार. उर्वरित 4 गाड्या जूनमध्ये येणार असल्यानं प्रवाशांना मोठा मिळणार दिलासा. जीबीएस रुग्णांना मिळणार मोफत इंजेक्शन. पुणे महापालिकेचा महत्वाचा निर्णय. मनपाच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस मोफत उपचार केले जाणार. वाढती रुग्णसंख्या पाहता घेतला निर्णय. लातूरमध्ये हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर आल्यानं प्रशासनाची उडाली तारांबळ. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी. खरेदीची मुदत 31 जानेवारी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक वाढली. बाजार समितीला 5 ते 10 हजार क्विंटल मिरचीची आवक. मिरचीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2000 क्विंटल मक्याची आवक. मक्याला 1700 रुपयांचा भाव. मक्याला भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्याचं ग्रामदैवत सतीदेवी यात्रोत्सवाला उत्साह सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची चौकशी. गुप्तांचा पुण्यात आलिशान विला असल्याचा तक्रारदाराचा आरोप. अमिताभ गुप्तांच्या संपत्तीची चौकशी केल्याची माहिती. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.